नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजा ब्लॉग चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, आज आपण काय आहे की असा विषय बघणार आहे की आपल्या शेतकऱ्याची जे मुलं आहे हे शेती करायला लाजतात, याला लाजा वाटतात. पण मग मित्रांनो, एक गोष्ट अशी येते का जर शेती आपण केली नाही, है का नाही, जर आपण स्वतः शेती केली नाही तर आज ती शेती राहणार पण नाही, अशी परिस्थिती झाली. म्हणजे एकीकडे महागाई झाली प्रचंड, इकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आणि दुसरीकडे की बुवा आपण शेती स्वतः करायची नाही तर मंजूर लावून शेती करायची ना आपण बोंबलत पाटील क्या करायच्या, तर ते दिवस आता राहिले नाही मित्रांनो. कारण असं जर आपण करीत राहिलो तर आपल्याला एक दिवस दुसऱ्याची तर कामाला राहावं लागेल. त्याच्यासाठी की बाबा तरुण पोरं जे आहे शेती करायला लाजायचं नाही. शेतीसोबत तुम्ही उद्योगधंदे करू शकतात, है की नाही, जोडधंदे करू शकतात. म्हणजे शेती जी आहे ना मित्रांनो, जसे आपले पूर्वज म्हणायचे ना की बाबा शेती ही राखायची आहे, विकायची नसती. आणि जवळपास मित्रांनो ह्याच गोष्टी झाल्या आता की शेती ही राखायचीच गोष्ट झाली. म्हणजे जशी आपल्या वडिलांकडून आपल्याकडे आली तशी आपल्या त्या मुलाकडे गेली पाहिजे. म्हणजे याच्यासाठी की बाबा स्वतः जर शेती केली तर ती शेती टिकणार आहे. नाही तर तुम्ही पाटील क्या करीत जर तिकडं गावभर बोंबलत हिंडले आणि इकडं मंजूर शेती करू राहिलं तर मग तुम्हाला ती विकल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घ्या. म्हणून हायतवर काय आता तरुण पोराला काही वाटत नाही मित्रांनो, पण जमिनीचे उद्या भाव एवढे प्रचंड वाढणार आहे की उद्या तुम्हाला 1 एकर जमीन घेणं शेतकऱ्याला मुश्किल होणार आहे. एवढे प्रचंड भाव जमिनीचे होणार आहे. आणि आज जर आपण त्या जमिनी विकून जर पाटील क्या करीत असेल तर मग आपल्या जीवनाचा फायदा काय आहे. म्हणजे जसं माझं एक म्हणणं आहे मित्रांनो की जर आपल्याला नाही कमीत आलं, है का नाही, नाही आपल्याला 2 एकरची 4 एकर करता आली तरीच चालन, पण जे आपल्या पूर्वजांना आपल्याजवळ स्वाधीन केलेलं आहे ते जर आपण पुढच्या पिढीला जर तीच जसं तसं जर दिलंय तर आपण भरपूर कमीलं हे असं समजलं जाईल मित्रांनो. नाहीतर आता काय होऊ राहिलंय की आपण जर बघितलं तर प्रचंड महागाई वाढली, है का नाही. शेतमालाला निसर्ग बी कधी कधी साथ देत नाही, कधी बी चक्र फिरतंय, जेव्हा नाही तेव्हा ते पडतंय. परत एकीकडे सरकार आपल्या मालाला योग्य भाव देत नाही, ही एक परेशानी आहे. आणि ह्या सगळ्या याच्यातून ही जमीन जी आहे आपण जे बघतोय, ही जमीन जी आहे ही आपल्याला अशा पद्धतीनं म्हणजे जशी आपल्या वडिलांना आपल्याकडे स्वाधीन केली तशीच ती आपल्या मुलाकडे स्वाधीन झाली पाहिजे. म्हणजे एवढं जरी आपण घेतलं मित्रांनो तरी पण आपण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी भरपूर कमीलं असं त्याचा अर्थ होईल. म्हणून मित्रांनो, जमीन विकायची नसती, ती कसायची असती आणि त्याच्यातून निघणाऱ्या उत्पन्नातून आपलं घरदार चालायचं असतं, है का नाही. तर येणाऱ्या पिढीसाठी किंवा येणारे जे तरुण पोर आहे यांनी बी जमिनीकडे वळलं पाहिजे. भरपूर प्रयोग जमिनीमध्ये करता येतात मित्रांनो. आणि जमीन देत नाही असं नाही, जमिनीतून 1 दाण्याचे 1000 दाणे करायची ताकद आज बी काळ्या आईमध्ये आहे. फक्त विषय येतोय आपल्या मालाचा भावाचा, है का नाही, ते आपल्या हातात नाही. फक्त आपल्या हातात काय पिकायचं, आपल्याला पिकिता येतंय पण इकिता येत नाही. म्हणून आता तरुण पोरांना बा इकायच्या गोष्टीकडे बी कल द्यायला पाहिजे. मार्केटिंगमध्ये कसं करता येईल, मार्केटमध्ये जाऊन आपल्याला कसा आपला माल विकता येईल, ह्या गोष्टीकडे पण आपल्याला जास्त कल द्यायचा आहे मित्रांनो. कारण पिकायला आपण भरपूर सक्षम झालोय, पण आता पिकलेला माल कसा विकायचा हे पण आपल्याला शिकायला लागणार आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो का शेती करायला लाजू नका, शेती स्वतः करा, तेव्हा ती शेती वाचेल. नंतर दुसऱ्याच्या भरोश्यावर शेती वाचणार नाही आणि शेती पण राहणार नाही. तुम्हाला दुसऱ्याची तर जाऊन कामं करावं लागतील. तुम्ही जरा अशा पाटील क्या करीत जर बोंबलत हिंडले आणि शेतीत काही खरं नाही म्हणले तर मग तुमची शेती गेली समजायचं. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. चला, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.